बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमध्ये सभा होती, मात्र दुपारपासूनच अवकाळी पाऊस पडतोय। आपण पाहिलं की राज ठाकरेंची सुद्धा पुण्यामध्ये सभा आहे, दुपारपासूनच धो-धो पाऊस पडतोय, त्यामुळे या सभा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सकाळपासूनच धो-धो पावसाने हजेरी लावलेली आहे आणि विजांच्या कडकडाटासह आणि हा जोरात पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस, आणि त्यामुळेच आता राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार का हे पाहावं लागेल। उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरमध्ये सभा होणार होती, तर राज ठाकरे यांची मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा होणार होती, मात्र या प्रचार सभा आता होतात का हे पाहावं लागेल। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स आमचे प्रतिनिधी पुण्यामधून ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत आणि संभाजीनगरमध्ये सचिन जिरे आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की सकाळपासून पाऊस पडतोय, मगाशी सुद्धा तुम्ही अपडेट दिलेत, वादळी वारा आहे आणि विजांचा कडकडाट सुद्धा, त्यामध्ये आज प्रचार सभा सुद्धा होत्या। पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे, तुम्ही म्हणालात मोठा स्टेज बांधलेला, सध्याची काय परिस्थिती आहे, सभेची अपडेट? शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसतो, तसाच फटका राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या सभांना बसतोय का असं म्हणायची वेळ आली आहे। कारण योगायोग पहा, 13 तारखेला मतदान होणार आहे आणि 13 मे पर्यंतच येलो अलर्ट जे तो हवामान विभागाने जारी केलेला आहे। आज कशा पद्धतीने मुसळधार पाऊस पुण्यात पडतोय ते आपण दृश्यांमधून पाहतोच आहोत। त्याचा फटका जर सांगायचं झालं तर वडगाव शेरी परिसरामध्ये जी सभा आहे त्या सभेला रमेश चन्नीथला, शरद पवार हे उपस्थित असणार आहेत, तर जी पुण्यातल्या सारसबाग परिसरामध्ये सभा आहे तिथे राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे। अर्थात जे नियोजन केलेलं आहे सभांचा स्टेज आणि या सगळ्या एकूण गोष्टींवर त्याचा परिणाम होतो आणि जे लोक येणार आहेत त्यांची देखील सगळी जी धावपळ होते, पळापळ या सगळ्या पावसामुळे होते आणि येण्यासाठी नाही म्हटलं तरी अडथळा निर्माण होतो आणि मग एकूणच आजच्या राज ठाकरेंच्या सभेला किती गर्दी होते, पडलेल्या पावसाचा काही परिणाम होतो का हे पाहावं लागेल। सध्या तरी जो स्टेज आणि एकूण परिसर आहे तो पावसानं भिजल्याचं पाहायला मिळतं आहे आणि संध्याकाळी जी सभा होणार आहे तिला किती लोक जमतात, पावसाचा त्याच्यावरती कितपत परिणाम होतो हे आपल्याला सभेच्या वेळी कळेल। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुम्ही असंच जोडलेलं राहा। आपण जाऊयात संभाजीनगरमध्ये, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस पडतोय आणि उद्धव ठाकरेंची आज सभा होतीये, काय वातावरण तिकडे, काय परिस्थिती आहे? श्रद्धा, आज दुसरा दिवस आहे अवकाळी पावसाचा आणि खरं तर जर म्हटलं तर उद्धव ठाकरे कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी आहे। आज त्यांच्या 2 सभा होत्या, एक छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि दुसरी जालन्यामध्ये। जालन्यामध्ये ती पहिली सभा आटोपून मग ते संभाजीनगरची संध्याकाळची सभा ते पार पाडणार होते, मात्र आता ते संभाजीनगरमध्येच आहे, अजून देखील ते जालन्याच्या दिशेने निघाले नाही। तर कुठेतरी आपण पाहू शकतो या 2 सभेवरती आता पावसाचा परिणाम झालेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरचा ग्रामीण भाग आहे वैजापूर, यामध्ये जाहीर सभा आहे। या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या सभेवरती आता पावसाचं सावट आहे। संध्याकाळच्या सभेवर याचा साहजिकच परिणाम होऊ शकतो अशा शक्यता आहे, कारण की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे, मोठं नुकसान देखील झाल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्यामुळे या दोन्ही सभेंवरती सध्या पावसाचं सावट आहे आणि याचा मोठा परिणाम आता होऊ शकतो। जर आपण पाहिलं या दोन्ही सभा शेवटच्या आहेत, कारण की उद्या प्रचार थंडावतोय आणि या दोन्ही सभांमुळे कुठेतरी एक वातावरण निर्मिती आणि दोन्ही शिवसेना ज्या प्रमुख आहेत, कारण की इथंच मोठं भगदाड हा शिवसेनेला पडला होता, त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या सभा, दोन्ही प्रमुख नेत्यांच्या सभा महत्वाच्या मानल्या जात होत्या, मात्र या सभेवर आता पावसाचं सावट आहे। श्रद्धा, बरोबर आहे सचिन, त्यामुळे आपण पाहिलं पुण्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान तर आहेच पिकांचं, मात्र त्यानंतर आज प्रचार सभा होता, त्या सुद्धा आता त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू पुण्यामधून आणि संभाजीनगरमधून। ज्ञानेश्वर आणि सचिन, धन्यवाद तुम्हाला दोघांनाही, अपडेट्स घेत राहू।